मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो 2 दिवस मार्केट पडलं होतं. काल बऱ्यापैकी प्लस झालं होतं, पण 2 दिवस जे मार्केट पडलं त्या मार्केटमध्ये बरेच लोक जे नवीन मार्केटमध्ये आलेले होते त्यांनी क्विट केला असेल, मार्केट सोडून दिलं असेल. बरेच लोकांनी लॉसमध्ये सगळे शेअर विकून टाकले असतील. असंच कोविडमध्ये मला झालं होतं. मीही एक वेळेस कोविडमध्ये सगळा पोर्टफोलिओ विकून टाकला होता, कारण रोजच मार्केट मायनस व्हायचं. आणि इतकंच नाही तर आता तरी लोअर सर्किट लागले नाही, सेन्सेक्सला लोअर सर्किट लागायचे, इतकं मार्केट त्यावेळेस पडत होतं. तर ह्या 2 दिवसांमध्ये बरेच लोक निघून गेले असतील, पण घाबरून चालणार नाही. मार्केटमध्ये जर पैसा बनवायचा असेल तर हे अप डाऊन आपल्याला सहन करावेच लागतील, तरच मार्केटमध्ये आपण टिकू शकतो. व एक वेळ मार्केट हे हळूहळू का होईना वर जाणार आहे आणि आपला पैसा निश्चित बनणार आहे. तरीही पण अशा कंडिशनमध्ये कोणत्या कंपन्या घ्यायच्या, आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये ते सांगतच असतो की कोणत्या कंपन्या घ्यायच्या. तरी पण आज पुन्हा आपण बघूया की कोणत्या कंपन्या घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला लाँग टर्ममध्ये निश्चित फायदा होऊ शकतो. आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट जर पाहिलं तर 453 अंकाची घसरण आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळते. निफ्टी 50 123 अंकानं मायनस झालेला आहे आणि निफ्टी मिड कॅप 215 अंकानं मायनस झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. आणि हे जरी मायनस असेल तरीही पोर्टफोलिओ हा मायनस क्लोज झालेला नाही माझा तरी, आणि तो फ्लॅट क्लोजिंग म्हणता येईल असा क्लोज झालेला आहे. तुमचा पोर्टफोलिओ कसा आहे, मायनस क्लोज झाला की प्लसमध्ये क्लोज झाला, हे तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. आज आपण 4 कंपन्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. ही बँकिंग क्षेत्रातली कंपनी आहे. जास्त डिटेल आपण बघणार नाहीत. तर आज ही 3.37% मायनस झालेली आहे. 46 रुपये 80 पैशावर ही सध्या ट्रेड करत आहे. मार्केट कॅप 9,000 करोडचा आहे. छोटी बँक कंपनी आहे, बँक म्हणता येईल. 7चा PE आहे आणि करंट प्राईस 46 रुपये 80 पैसे आहे. PE 7चा आहे, हे लक्षात ठेवा. 7चा PE असेल तरीही महाग असू शकतो किंवा 50चा PE असला तरी स्वस्त असू शकतो, मला तेच सांगायचं आहे. तर हे बघा तुम्ही. ROCE पाहिलं तर 10 आणि 33चा आपल्याला ROE पाहायला मिळतो आणि फेस व्हॅल्यू 10ची आहे. इथं बघा, इथचा मीडियन PE जर पाहिलं तर आपल्याला मीडियन PE जवळपास इथं तुम्ही डॉटच्या रेगा जर पाहिल्या तर मीडियन PE 13च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतोय आणि हिचा PE आहे 7. इथं हिचा PE आपल्याला 7चा पाहायला मिळालेला आहे. तर जो मीडियन PEच्या खाली आहे ती कंपनी भविष्यामध्ये तिला वर जाणे आहे, हे लक्षात ठेवा. मार्केट जरी पडलं तर उलट ती आपल्याला संधी आहे. मीडियन PEच्या खाली असलेल्या कंपन्या आपल्याला स्वस्तात मिळत आहेत आणि मीडियन PEच्या वर असलेल्या कंपन्या आपल्याला महाग मिळत आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मीडियन PEच्या खाली किंवा मीडियन PE जवळ असलेल्या कंपन्या जर आपण खरेदी केल्या तर भविष्यामध्ये ह्या कंपन्यामध्ये आपला निश्चितच पैसा बनू शकतो. हिचे रेव्हेन्यू जर पाहिले तर 148 करोडचे रेव्हेन्यू 2012ला आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर 5,333 पर्यंत कंपनीनं आणलेले आहेत. हे 3 क्वार्टरचेच आहेत. तर चांगले रेव्हेन्यू या कंपनीनं वाढवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर नेट प्रॉफिट हे 2 करोडचं नेट प्रॉफिट 1200 करोडपर्यंत आलेलं आहे. मध्ये कोविडमध्ये झटका जो झाला होता त्याच्यात 8 करोडवर आलं होतं. नंतर दुसऱ्या वर्षी मायनसमध्ये गेलं होतं, पण नंतर चांगलं कव्हर केलेलं आहे. 1200 करोडचं नेट प्रॉफिट 2 करोडहून आणलेलं आहे, म्हणजे प्रॉफिट पट्टीमध्ये चांगल्या वाढलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्यामुळे आपल्याला इथं CAGR चांगले मिळणार आहेत आणि कंपनी मीडियन PEच्या खाली मिळत आहे. आणि आता ह्या 2 दिवसामध्ये जे मार्केट पडलं त्यामुळं अजूनही डिस्काउंट या कंपनीमध्ये आपल्याला मिळत आहे. सध्या 46वर ही कंपनी चालू आहे. तर ही कंपनी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता, हिच्यावर विचार करू शकता. पुढची कंपनी आहे युनोमिंडा. ही कंपनी ऑटोमॅटिव्ह सोल्युशन सिस्टीम आणि ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहे. 3 व्हीलर 2 व्हीलर 4 व्हीलर ह्या गाड्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये स्विचेस लाईट ही कंपनी बनवते. मार्केट कॅप जर पाहिलं तर 35,000 करोडचं मार्केट कॅप आहे. मिड कॅप कंपनी आहे. 616 करंट प्राईस चालू आहे. 45चा PE आहे
आता बघा मागच्या कंपनीमध्ये आपण जे पाहिलं उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक पाहिली 7चा पी होता, आता हिचा 45 आहे, म्हणजे ही महाग असायला पाहिजे. बघूया पुढं आपण आरओसी पाहिला तर 18 आणि आरओई 17चा आहे, 2ची फेस व्हॅल्यू आहे. बघा EPS ह्या कंपनीचे कंटिन्यू वाढलेले आहेत. मीडियन पी जो आहे तो मीडियन पीच्या खाली आपल्याला ही कंपनी मिळत आहे. म्हणजे ही 42-43 पी जर आपण तिचा पाहिला तर मागं तिचा पी आपल्याला 45चा पाहायला मिळत होता आणि मीडियन पी जो आहे तो 45च्या वर आहे. मग त्याच्या खाली आपल्याला ही कंपनी मिळत आहे. म्हणून ही कंपनी 45चा जरी पी असेल तर ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. सेल्स 2,232 करोड 2015ला होते. 13,000 करोडचे सेल्सपर्यंत आणलेली आहे. हे 3 क्वार्टरचे आहेत, म्हणजे सेल्स या कंपनीचे चांगले आहेत आणि भविष्यामध्येही गाड्या विकणारच आहेत. 68 करोडचं प्रॉफिट 817 करोडपर्यंत आणलेलं आहे. त्यामुळे ही भविष्याच्या दृष्टीने ही कंपनी चांगली आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली कन्सिस्टंट आहे. त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR हे आपल्याला चांगले मिळालेले इथं पाहायला मिळत आहेत आणि आता सध्या कंपनी स्वस्तात मिळत आहे. म्हणजे अजून ही कंपनी पुढे जर चालली तर स्टॉक प्राईस CAGR अजून चांगले आपल्याला पाहायला मिळतील. आणि वरूनही ही डिस्काउंटवर मिळत आहे. कंपनी 720च्या वर गेलेली कंपनी इथं बघू शकता तुम्ही, 720च्या वर गेली होती आणि आता आपल्याला 616वर मिळत आहे. म्हणजे वरूनही या कंपनीला आपल्याला बरंच डिस्काउंट मिळत आहे. ही कंपनी तुम्ही वॉच लिस्टमध्ये ॲड करू शकता. पुढची कंपनी आहे इरेडा, रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट. म्हणजे रिन्युएबल एनर्जीमध्ये ही कंपनी काम करते. नवीन लिस्ट झालेली आहे आणि आज ही 2.68% मायनस होऊन 129वर आलेली आहे. मार्केट कॅप 34,000 करोड. ही पण मिड कॅप कंपनी आहे. करंट प्राईज 129, 40चा पी आहे. पी बघा हिचा 40चा आहे. ROC 8, ROE 15, फेस व्हॅल्यू 10. फेस व्हॅल्यू तर भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. नवीन लिस्ट झालेली असल्यामुळं EPS वर आहेत आणि पी मीडियन पीच्या जवळ मिळत आहे. तर थोडा पैसा ह्या कंपनीवर लावायला हरकत नाही भविष्याच्या दृष्टीनं, कारण ग्रीन एनर्जीवर सरकारचा फोकस आहे. पुढे ह्या कंपनीला त्याचा फायदा मिळू शकतो. रेव्हेन्यू जर पाहिले तर मार्च 2019ला 2020 करोडचे रेव्हेन्यू 3,483 करोडपर्यंत आलेत. मार्च 23पर्यंत 4 वर्षामध्ये कंपनीनं रेव्हेन्यू 3,483पर्यंत आणलेले आहेत आणि इथून पुढं तिचे वाढू शकतात, कारण तिला आता काम मिळू शकते. 250चं प्रॉफिट 865पर्यंत आणलेलं आहे कंपनीनं. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. त्यामुळे इथं आपल्याला स्टॉक प्राईस CAGR चांगले मिळतील. नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR आपल्याला इथं दिसत नाहीत, पण थोडा पैसा लावून आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. वरून पाहिलं बघा, वरून डिस्काउंट ही कंपनी 220च्या जवळपास गेली होती. 215 म्हणायला हरकत नाही. इथं बघू शकता 220च्या जवळ. तर आता 128वर सध्या हिची प्राईस चालू आहे. वरून बरंच डिस्काउंट आहे. कंपनी जेव्हा ही पळत होती ना तेव्हा लोक खरेदी करायच्या मागं लागत होते इरेडाला. आताच ती कंपनी डिस्काउंटवर आहे. तीच कंपनी आहे, बदल काही झालेला नाही. पण आता ही कंपनी आता जास्त लोकांनी ही घ्यायला पाहिजे, पण आता लोक घाबरत आहेत घ्यायची की नाही म्हणून. जेव्हा हिचा ब्रेकआउट झाला होता इथं, हा यू पॅटर्नचा जेव्हा ब्रेकआउट झाला होता त्यावेळेस आपण चर्चा केली होती. त्याच्यानंतर ती इतक्या वर गेली होती, पण आता जवळपास ती तिथंच आलेली आहे. तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये हिला ॲड करू शकता. त्याच्यानंतर पिरॅमिड टेक्नोप्लास्ट. केमिकल कंपन्या, ॲग्रोकेमिकल असतील, स्पेशालिटी केमिकल असतील, ह्या कंपन्यांना पॅकिंगचं मटेरियल पुरवण्याचं काम ही कंपनी करते. तुम्ही इथं बघू शकता केमिकल कंपन्याला पॅकिंगसाठी जे मटेरियल लागतं आहे ते ही पुरवते. मार्केट कॅप 541 करोड आहे. फक्त छोटी कंपनी आहे, खूपच कमी मार्केट कॅप आहे. थोडा पैसा लावू शकतो. करंट प्राईज 147 आणि स्टॉकचा पी 17.9चा पाहायला मिळत आहे. ROC 30.9 चांगली आहे. ROE 34.9, फेस व्हॅल्यू 10. भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. इथं बघा EPS, या कंपनीचे EPS ह्या 2-3 क्वार्टरमध्ये जरी कमी झाले असतील, पण मीडियन पी जो तिचा आहे त्याच्या खाली आपल्याला कंपनी मिळत आहे. हिचे प्रॉफिट जसेच वाढतील तसं, कारण केमिकल कंपन्याच जर आज खाली चालू आहेत
तर केमिकल कंपन्याला पॅकिंगसाठी मटेरियल पुरवणारी कंपनी कशी चालेल? त्यामुळं जशा केमिकल कंपन्या चालतील तशी ही कंपनी चालायला लागेल. सध्या हिच्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी आहे. ही कंपनी पुन्हा छोटी असूनही आपल्याला कर्जमुक्त मिळत आहे. इथं बघू शकता तुम्ही. सेल्स पाहिले तर मार्च 2020ला 259 करोडचे सेल्स आहे. ते 522 पर्यंत आलेले आहेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. त्यामुळे सेल्स चांगले आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर 6 करोडचं नेट प्रॉफिट 30 करोडपर्यंत आलं आहे. म्हणजे 5 पट नेट प्रॉफिट वाढलं आहे. आणि 30 हे ह्या 3 क्वार्टरचंच आहे. सेल्स प्रॉफिट चांगला आहे. नवीन कंपनी आहे लिस्ट झालेली. त्यामुळे इथं आपल्याला चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. चार्ट बघितला तर वरून डिस्काउंटही भरपूर आपल्याला मिळत आहे. तुम्ही बघू शकता. ही कंपनी 240 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. इथं 240 पर्यंत ही गेलेली आहे आणि आता 146 वर ही सध्या चालू आहे. तर हिच्यावरही तुम्ही लक्ष ठेवा. भविष्यामध्ये चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. मित्रांनो, काल थोडा वेळ मिळाला नाही त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्यामुळे तुमची क्षमा मागतो. आज लवकर व्हिडिओ बनवतोय. काल प्लस असल्यामुळे तेवढी काही गरजही नव्हती व्हिडिओ बनवायची, कारण मार्केट प्लस असेल तर तसं आपण आनंदीच असतो. परवाच्या दिवशी वेळ काढून मी व्हिडिओ बनवला होता, कारण मार्केट खूप पडलं होतं. तुम्हाला गरज होती व्हिडिओची. तर हा व्हिडिओ आता तुम्हाला कसा वाटतो तुम्ही ह्यावर विचार करा. तुमच्या काही कमेंट असतील, तुमच्या मनामध्ये काही कंपन्या असतील की ही कंपनी घ्यावी की नाही, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. लगेच मी रिप्लाय देतो की तुम्ही ही खरेदी करू शकता की नाही, ही चांगली आहे की नाही. तर रिप्लायमध्ये लगेच तुम्हाला कळू शकतं. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा काही कंपन्या असतील की ज्या सुरुवातीला तुम्ही घेतल्यात आणि आता भरपूर रिटर्न झालेला आहे, पण तिचा आता पी खूप वर गेला आहे, भविष्यामध्ये त्या पडू शकतात. तर त्या कंपन्याला काय करायचं, ठेवायच्या का नाही ठेवायच्या, असे काही प्रश्न असेल तर ते विचारू शकता. तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा असेल तर तुम्ही मला त्याचे स्क्रीनशॉट माझ्या ईमेल आय डीवर पाठवू शकता. मी ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.